बातम्यांचा बुलंद आवाज, महा 24 तास. स्वतः लोकप्रिय आहे आणि त्यांना पुन्हा काँग्रेसचं तिकीट दिलं. त्याच्यामुळे महाविकास आघाडीची प्रचंड लाट महाराष्ट्रामध्ये आहे. या वेळेला मला पूर्ण विश्वास आहे की 200च्या वर आमदार या महाविकास आघाडीचे येणार आहे. त्याच्यामध्ये देवराजी पाटील आहे, हे माझ्या मतावर 40,000 वरच्या मतं निवडून येतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे. कारण हे BJPचं राज्य जे आहे हे अन्याय, अत्याचार, आर्थिकदृष्ट्या लोकांचं नुकसान करणारं, शेतकऱ्याला न्याय न देणारं, मागासवर्गीयांचा छळ करणारं असं हे सरकार आहे. हे हटवलंच पाहिजेत अशा प्रकारची जनमानसाची एक मत झालं आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडी 100% येईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे. आपण भाषणात म्हणाला की आदिवासी समाजाच्या विकास निधी दुसरीकडे वळवला जातो. त्याचं कारण हे लाडली बहीण योजना जी आणलेली आहे याचं बजेटमध्ये प्रोव्हिजन नव्हतं ना. अनुसूचित जाती असो, जमाती असो, निराधार योजना असो, अनेक योजना जे आहेत ते तिथे वळती करण्यात आले आणि यांचे सगळं काम करा. उलट कर्नाटकमध्ये आम्ही 2 वर्षापूर्वी आम्ही बजेटमध्ये प्रोव्हिजन केलं. महालक्ष्मी नावाची योजना आणली कर्नाटक आणि तेलंगणामध्ये आणि 2 वर्षापासून त्याच्या अकाउंटला 2,000 रुपये टाकत आहोत. एवढं काँग्रेस हे ऑनेस्टली काम करते आणि हे महायुतीचं राज्य बेईमानीचं राज्य करते असं मला वाटतं. महाविकास आघाडी मंत्री होणार तर 100% सिनियर माणूस आहे, ते ऑनेस्ट माणूस आहे. इतक्या लाटेमध्ये नांदेडमध्ये लाट होती BJPची असं म्हणत होते लोक. कायची सगळेच लोक म्हणे BJP जातील, परंतु BJPमध्ये कोणीच गेलं नाही. त्याची माधवराव पाटील ताकदीनं आपल्यासोबत राहिले, त्याबद्दल खरोखर धन्यवाद देईल. म्हणून ते मंत्रिपदासाठी पात्र आहेत असं मला वाटतं. काय आव्हान असेल आपलं? आव्हान एवढंच आहे की आदिवासी असो, मागासवर्गीय असो, असंघटित असो, शेतकरी असो, शेतमजूर असो, एकजुटीने हो हल्ला करा आणि महाराष्ट्रात 200च्या वर आमदार निवडून आणा आणि जबरदस्त अशा प्रकारचं सरकार हे आपल्या जनसामान्याचं माणुसकीचं अशा प्रकारचं सरकार येईल असा मला विश्वास आहे. महाविकास आघाडीचं सरकार येईल असं वाटतं? महाविकास आघाडीचं सरकार 100% येईल. याची ट्रायल जी आहे ती लोकसभेच्या वेळा झाली आहे. जे आमचे 5च होते ते 34वर गेले ना. धन्यवाद.